नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आपण बघणार आहोत राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भातली. कारण औरंगाबादमधल्या सभेसाठी राज ठाकरे काही वेळातच मुंबईतून प्रस्थान ठेवत आहेत. 1 मे रोजी राज ठाकरेंची जाहीर सभा म्हणजे परवा औरंगाबादमध्ये होणार आहे आणि या सभेआधी ते आज मुंबईहून पुण्याकडे जात आहेत. तिथे कार्यकर्त्यांच्या ते भेटीगाठी घेतील आणि उद्या ते पुढे औरंगाबादसाठी रवाना होणार आहेत. या सभेसाठी मनसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतोय. मुंबईतूनही राज ठाकरेंसोबत अनेक मनसैनिक रवाना होतात असं कळतंय. जागोजागी राज ठाकरेंच्या स्वागताची तयारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सगळ्यांना उत्सुकता आहे राज ठाकरे यांच्या सभेबद्दलची आणि त्या दृष्टीनं जोरदार तयारी औरंगाबादमध्ये देखील सुरू आहे. बाळा नांदगावकर आणि इतर नेते देखील औरंगाबादमध्ये पोहोचलेत. त्याचबरोबर अमित ठाकरे आज औरंगाबादमध्ये पोहोचत आहेत आणि आत्ताची आपण दृश्य बघतोय ती राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क इथल्या निवासस्थानाइकडची आणि त्यानंतर ते जेव्हा रवाना होत आहेत त्यासाठी मनसैनिकांची फळी आता त्यांच्यासोबत जाणार आहे आणि औरंगाबादमधल्या सभेसाठी राज ठाकरे आज मुंबईतून पुण्याला रवाना होणार आहेत. नाही, सभा तर उत्तम प्रकारची होईल. कारण तुम्ही पोलीस दलाकडून राज्य सरकारकडून परमिशन मिळायला उशीर झाल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता उत्कंठा फार वाढलेली आहे आणि तुम्हीसुद्धा ती उत्कंठा लोकांची खूप चॅनेलच्या माध्यमातून वाढवलेली आहे. त्याच्यामुळे लोक आता त्या सभेकडं अत्यंत उत्सुकतेने पाहतात. त्याच्यामुळे किती लोक येतील काय येतील मला आता कल्पना नाही, पण सभा उत्तम होईल. बाळा नांदगावकरांची प्रतिक्रिया आपण बघितली. ते औरंगाबादमध्ये परवा सामाजिक प्रश्न म्हणून मुद्दा घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि ज्याच्यावरती सरकारनी काहीतरी कार्यवाही करावी अशी आमची अपेक्षा आहे. ती महाराष्ट्र सरकार काही करताना दिसत नाही. पण त्याचवेळी योगी सरकार मात्र त्या सामाजिक मुद्द्यावरती जोरात कारवाई करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं हे क्रमप्राप्त आहे. कुठलंही सरकार जर एखादं काम चांगलं करत असेल तर त्यांचं अभिनंदन करणं ही आपली संस्कृती आहे. त्यानुसार राजसाहेबांनी त्यांचं अभिनंदन केलं. हा एक स्वतंत्र विषय. आणि दुसरा विषय तुम्ही युतीचा जो बोलताय तर त्याची जी चर्चा आहे ती मलाही स्वतःला प्रसारमाध्यमामधूनच जास्त होताना दिसते. प्रत्यक्षात अशी चर्चा पक्ष म्हणून चालली असल्याची माहिती किमान माझ्याकडे तरी नाही. मनसे नेत्यांच्या प्रतिक्रिया पण ऐकल्या आणि यानंतर आपण थेट जातोय. आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत आहेत. प्रणाली, साधारण किती वाजता राज ठाकरे मुंबईहून पुण्याकडे रवाना होतील असं कळतंय? याच गोष्टीची उत्सुकता लागलेली आहे. आपण सध्या शिवतीर्थावरच आहोत आणि शिवतीर्थावर मनसैनिक सुद्धा मोठ्या प्रमाणावर एकत्रित झालेले आहे. सगळे विभाग अध्यक्ष या ठिकाणाहून राज ठाकरे यांच्याबरोबर जाणार आहेत. सगळी तयारी झालेली आहे. खरं तर गाड्या सुद्धा तयार आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचा ताफा हा घराच्या बाहेर कधी पडतो याचीच उत्सुकता लागलेली आहे. औरंगाबादचा दौरा याची खूप चर्चा झालेली आहे. उत्सुकता ताणली जाते आहे आणि आता उत्सुकता राज ठाकरे घराच्या बाहेर कधी पडतील याची सुद्धा लागलेली आहे. कशा पद्धतीने यांच्या ताफ्या बरोबर तुम्ही सगळेजण जाणार आहात? पुढचा प्लॅन काय? माननीय राजसाहेबांची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे आणि हा ताफा सकाळी 10 वाजल्यापासून जे लोक आलेले आहेत ह्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, पनवेलमध्ये, रायगडमध्ये, वाशीपर्यंत सगळी पदाधिकारी इथे जाणार आहेत. मुंबईचे काही पुण्यापर्यंत जाणार आहेत आणि जसे जसे हा ताफा पुढे जाईल माननीय राजसाहेबांचा दौऱ्याचा तसे ते पुढचे जॉईंट होणार आहेत. म्हणजे पनवेलवाले असतील, पुण्यावाले असतील. आज पुण्याला साहेबांचा मुक्काम आहे आणि अतिशय आनंदाचं वातावरण आहे. माननीय राजसाहेब निघाल्यामुळे एवढ्या कडक उन्हामध्ये देखील सर्व कार्यकर्ते माननीय राजसाहेब कधी बाहेर पडतायत आणि त्यांचं आम्ही कधी स्वागत करतोय अशा प्रकारची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये वाटते. स्वागताची तयारी तुम्ही सुद्धा करून ठेवलेली आहे? हो, सर्वांनीच केलेली आहे. आम्ही देखील आमच्या परीने केलेली आहे. आम्ही हार आणले, शॉले आणलेले, त्यांना ढोल ताशे पुढे वाजणार आहेत. हा दौरा अतिशय महत्त्वाचा याच्यासाठी आहे कारण शासनानं सुद्धा, पोलीस प्रशासनानं सुद्धा बराच वेळ लावलेला होता परवानगी देण्यासाठी. काल रात्री परवानगी देण्यात आली. जेव्हा आज राज ठाकरे प्रस्थान करणार आहेत या दौऱ्यासाठीचं त्याच्या आधी म्हणजे काल रात्री ही परवानगी देण्यात आलेली आहे. कुठेतरी जाणीवपूर्वक हा सगळा प्रकार केला जातोय असं वाटतं तुम्हाला? 100% आणि आमचं माननीय राजसाहेबांची स्टाईल तीच आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यामध्ये देखील स्टाईल आहे. जरी सुप्रीम कोर्टाने किंवा हायकोर्टाने जरी परवानगी दिली नसती तर आम्ही जो न्यायालयाला मानतो, आम्ही न्यायालयाचा अवमान करत नाहीये. मग ते सुप्रीम कोर्ट असो, हायकोर्ट असो, पण आमच्यासाठी जर खरं न्यायालय कोण असेल तर राजसाहेब आहेत. आणि राजसाहेबांनी एकदा मनामध्ये ठाण मानली की सभा होणार तर मग होणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये. जरी त्यांनी काल परमिशन दिली नसती तर भले वादामध्ये झाली असती. आम्हाला कुठेही वादविवाद चिघळवायचा नाहीये, पण त्याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे, प्रशासनाने घेतली पाहिजे. तिथल्या स्थानिक जे इतर जाती धर्माची लोक असतील त्यांनी घेतली पाहिजे. माननीय राजसाहेब उगाच कारणाशिवाय
जातीय निर्माण करणार याचा आम्हाला विश्वास आहे. नक्की. हा हार आणला गेलेला आहे आणि या हाराचं वैशिष्ट्य म्हणजे हा हार कमळाचा आहे. सध्या सातत्याने चर्चा हीच आहे की मनसे आणि भाजप यांचे मुद्देही बऱ्यापैकी सारखे होत आहेत आणि दोघेही एका मुद्द्यांवर एकमेकांना समर्थन करत आहेत. हार सुद्धा कमळाचा आहे, त्यामुळे विरोधक किंवा मनसेचे जे विरोधक आहेत ते जे म्हणतात कुठेतरी खरं होत आहे का? भाजप आणि मनसेमध्ये जवळीकता निर्माण होते का? आज हिंदुत्वाचा दिवस हा देवीचा वार आहे आणि कुठेतरी संकेत देवीच्या आशीर्वादाने कुठेतरी संकेत मिळत असेल तो योगायोग असेल कदाचित की किंवा आमच्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक पण आणला असेल की कारण हिंदुत्वाला जपणारा जे दोन पक्ष होते, एक बाळासाहेबांची सेना होती शिवसेना आणि एक हिंदुत्व जपणारी भाजप सारखा पक्ष होता. परंतु आज कुठेतरी सत्तेमध्ये बसण्यासाठी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन हे लोक सत्तेवर बसण्यासाठी यांनी त्या हिंदुत्वाला लात मारलेली आहे. सेक्युलर पक्षाबरोबर यांनी हातमिळवणी केलेली आहे आणि हे कुठेतरी निषेधार्ह आहे. आणि हा मोठा संताप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंबहुना या हिंदुस्थानामध्ये पसरलेला आहे की बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाहीये आणि म्हणून हा मुद्दा राजसाहेबांनी घेतल्यामुळे आणि तो खऱ्या हातून घेतल्यामुळे सगळ्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे. माननीय राजसाहेब हा मुद्दा केवळ फक्त निवडणुकीपुरता न करता तो रेटून नेण्याचं काम तर संपूर्ण या हिंदुस्थानामध्ये सगळ्या राज्यातल्या लोकांनी माननीय राजसाहेबांचं स्वागत केलेलं आहे. आणि म्हणूनच तुम्ही राज ठाकरे यांना भगवाधारी, अरे हे भगवाधारी म्हणताय. हो. नक्की. मला सांगा की इथून सगळ्या मनसैनिकांना आतमध्ये बोलवण्यात आलेलं आहे. कदाचित राज ठाकरे यांचा ताफा हा आता थोड्या वेळातच बाहेर पडेल. ज्या गोष्टीची उत्सुकता आणली जात होती, ह्या सगळ्या मनसैनिकांना, विभागाध्यक्षांना राज ठाकरे यांना हार आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार करून मग त्यांना घरातून प्रस्थान करू द्यायचं होतं आणि त्याच्यासाठी म्हणून हे सगळेजण आतमध्ये गेलेले आहेत. आपण पाहतोय बाहेर सुद्धा जय्यत तयारी जी आहे ती सगळ्या मनसैनिकांनी केलेली आहे आणि रस्त्यावर सुद्धा ठिकठिकाणी ढोल ताशे आणि वेगवेगळ्या ठिकाणी सत्कार अशा पद्धतीची तयारी ही मनसैनिकांनी केलेली आहे. आपण मुख्य द्वारावरच लक्ष केंद्रित करूया तुर्तास, कारण कुठल्याही क्षणी राज ठाकरे हे बाहेर पडू शकतील. खरंय प्रणाली, आणि म्हणून क्षणाक्षणाचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहतोय. जसं प्रणाली म्हणते त्यानुसार काही मनसैनिकांना तिथे बोलवण्यात आलेलं होतं आणि आता कदाचित काही वेळातच राज ठाकरे तिथून निघतायत असं म्हटलं जात आहे आणि त्या दृष्टीनं हालचाली सध्या तिथे सुरू आहेत. एकीकडे आपण दृश्य बघतोय औरंगाबादमध्ये कशा रीतीनं प्रचार आणि राबवले जातात आणि कशा रीतीनं राज ठाकरेंची प्रतिमा असलेले हे सगळे फलक या सायकल रिक्षावर वापरण्यात सायकल आणि त्यामागे त्याचं बॅनर्स लावण्यात आलेले आहेत आणि पुण्यात देखील मनसेकडून बॅनरबाजी सुरू आहे. आणि आमचे प्रतिनिधी जसं सांगतात त्यानुसार मुंबईतून देखील काही मनसेचे कार्यकर्ते हे राज ठाकरेंसोबत वाशी त्यानंतर पुढे औरंगाबादपर्यंत जाणार आहेत. आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे, ते भीम आर्मी संदर्भातली, कारण भीम आर्मीने एक इशारा दिला असं कळतंय. ही सभा उधळून लावण्याचा इशारा त्यांनी दिला असं कळतंय. अटीचं उल्लंघन झालं तर तिथे घोषणाबाजी करू असा इशारा आता भीम आर्मीनं दिला असं कळतंय. संविधान विरोधी भूमिका घेतली तर हे आंदोलन करण्याचं या भीम आर्मीकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे आताची एक राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भातली महत्त्वाची बातमी. काय भूमिका आहे नेमकी सांगा, स्पष्ट करा. 1 तारखेला राजसाहेबांची औरंगाबाद या ठिकाणी सभा आहे आणि ती सभा उधळून लावू ह्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत. आणि कालच आम्हाला माहिती पडलं की राजसाहेबांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिलेली आहे आणि काही 16 अटी त्यांना दिलेल्या आहेत. त्या 16 अटीचं अगर राजसाहेबांनी उल्लंघन केलं तर त्याच सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुलेजी या सगळ्या महापुरुषांच्या घोषणा तुम्हाला ऐकायला मिळतील. आम्ही कोणाच्याही विरोधामध्ये नाही, कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये नाही, पण जो भारताच्या संविधानाच्या विरुद्ध वागेल त्याच्या विरुद्ध आम्ही आहोत. जय भीम, जय भारत. ओके. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेसाठी अटींची पूर्तता तर होणं गरजेचं आहे, कारण तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पण राज ठाकरेंच्या या सभेमध्ये कुठल्या अटीचं उल्लंघन झालं तर भीम आर्मीकडून महापुरुषांच्या नावाच्या घोषणा या सभेच्या ठिकाणी दिल्या जातील असं आता भीम आर्मीचे नेते अशोक कांबळे यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे भारतीय संविधानाच्या विरोधात असणाऱ्यांच्या आम्ही विरोधात असल्याचं भीम आर्मीचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे काही वेळातच एकीकडे राज ठाकरे रवाना होत आहेत, पण त्यांनी जर अशा पद्धतीनं काही विरोधी भूमिका घेतली किंवा विरोधी वक्तव्य केलं अशा पद्धतीनं तर राज ठाकरेंची सभा आम्ही उधळून लावून असा इशारा आता संविधान विरोधी भूमिका घेतली तर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील भीम आर्मीनं दिलेला आहे. आपण दृश्य बघतो एकीकडे राज ठाकरेंच्या सभेची औरंगाबादमध्ये तर जय्यत तयारी सुरू आहेच, पण जसं आमच्या प्रतिनिधी सांगतायत प्रणाली कापसे त्याप्रमाणे आता राज ठाकरेंच्या मुंबईतल्या निवासस्थानी हे सगळे मनसेचे कार्यकर्ते जमलेले आहेत. सकाळपासूनच
आणि यापुढे म्हणजे मुंबईपासून पुणे आणि त्याचबरोबर पुढे औरंगाबादपर्यंत देखील मुंबईतून काही मनसे कार्यकर्ते रवाना होणार आहेत. आज राज ठाकरे यांचा पुण्यामध्ये मुक्काम असेल, आगामी अयोध्या दौरा असेल, त्याचबरोबर हनुमान चालीसा प्रकरण, हे सगळे मुद्दे सध्या गाजत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडींना वेग आलेला आहे. आणि या सगळ्या संदर्भात म्हणजे राज ठाकरेंच्या सध्याच्या भूमिकेबद्दल बाळासाहेब थोरात यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील आपण यानंतर बघणार आहोत. काँग्रेसचं शेवटी मुख्यालय दिल्ली आहे हे विसरून चालत नाही. आणि ज्यावेळेस राज्यामध्ये आम्ही काम करतोय त्यावेळेस अनेक विषय असतात की जे दिल्ली प्रमुखांबरोबर आम्हाला चर्चा करावी लागते. त्या चर्चेसाठी आलोय मी. सर, सोबतच ज्या पद्धतीने एक बातमी पुढे आलेली आहे की मनसे आणि भारतीय जनता पक्ष यांची युती होणार आहे. येत्या 14 जूनला मुहूर्त निघालेला आहे त्यांच्या घोषणेचा की ही युती होईल म्हणून. काय वाटतंय, राज्यामध्ये एक मोठा पर्याय उभा होईल? मला बिलकुल वाटत नाही. युतीच्या बातम्या आल्यात, वृत्तपत्रात आल्या, सोशल मीडियाला फिरतायत. खरं राज ठाकरे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जे होतं ते स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा आता तसा परिणाम राहणार नाही. आजच नाहीतरी ते भारतीय जनता पक्षाचे जे विषय आहेत ते घेऊन मांडण्याचा प्रयत्न करतायत. यामधलेच एक खरे ओरिजिनल राज ठाकरे हे तर राहिलेले नाही आहेत. आम्हाला खरे ओरिजिनल राज ठाकरे ते वाटतात. आता जे आहे ते कोणाच तरी विषय मांडण्याकरता ते भाषण करतात असं वाटतं. राज ठाकरे आहेत का? ओरिजिनल राहिलेलं नाही. आता कोणासाठी तरी काम करणारे राज ठाकरे आम्हाला दिसत आहेत. बाळासाहेब थोरात महसूल मंत्री या राज्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे की आता राज ठाकरे ओरिजिनल उरले नाही आहेत. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट अर्जुन सिंगसह प्रशांत अंदाज, न्यूज 18 लोकमत. आणखीन काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण बघणार आहोत. बाळासाहेब थोरातांनी आता टीका केली की आत्ताचे राज ठाकरे हे ओरिजिनल नाहीत, भाजपसाठी ते काम करतायत का अशी प्रतिमा त्यांची तयार होते का, अशा पद्धतीचं विधान देखील आता काही राजकीय पक्षांकडून व्यक्त होताना दिसतंय. आणि एकीकडे राज ठाकरे मुंबईतून आता पुण्याकडे रवाना होत आहेत आणि त्यासाठीची तयारी सध्या सुरू झाली. त्यामुळे ते कधी रवाना होणार याची उत्सुकता देखील मनसैनिकांना आहे. त्यांच्या घराच्या जवळची ही सगळी दृश्य आपण बघतोय. परवा होणारी ही सभा आहे आणि एकीकडे हिंदू जननायक अशी प्रतिमा आता राज ठाकरे आहे. तीच प्रतिमा या सभेसाठी देखील वापरली जाते आणि त्या दृष्टीनं इथे या सगळ्या घडामोडी सध्या घडतायत. मुंबईहून ते पुढे पुण्याकडे आता रवाना होणार आहेत. आणि पुढची बातमी आपण बघणार आहोत. आता नवनीत राणा आणि रवी राणा या दाम्पत्याच्या जामिनावर आता उद्या सुनावणी होणार असल्याचं कळतंय. उद्या दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयातल्या सुनावणीकडे लक्ष असणार आहे, कारण राणा दाम्पत्याला दिलासा मिळणार का नाही याचं उत्तर उद्या मिळू शकेल. घरचं जेवण मिळावं अशी विनंती देखील राणा यांनी कोर्टाला केलेली होती. या सगळ्या संदर्भात राज्य सरकार आज उत्तर दाखल करणं अपेक्षित आहे. पण या सगळ्या घडामोडींना आता वेग आलेला असतानाच पुन्हा पुढची तारीख देण्यात आली आणि त्यामुळे त्यांच्या जामीन अर्जावर आता उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. जामिनाचा अर्ज सर सेंटर लुक सर एक बार हिंदी में कुछ तेरा केबल आहे. जामिनाच्या अर्जावर सर सेंटर लुक सर जामिनाच्या अर्जावर आज लेखी युक्तिवाद देण्यात आहे. त्याप्रमाणे आम्ही आज लेखी युक्तिवाद सादर करत आहोत. रवि राणा और नवनीत कौर राणा की बेल एप्लीकेशन के रिप्लाई में प्रोसिक्यूशन की तरफ से 18 पेज का रिप्लाई फाइल हुआ. वो रिप्लाई फाइल करके हम लोगों ने कोर्ट को रिक्वेस्ट की कि आज हमें सुनवाई चाहिए, लेकिन दूसरे कोई कोर्ट मैटर्स के अंदर कोर्ट बिजी थी, सरकारी वकील साहब भी बिजी थे, इसलिए कोर्ट ने बाय कंसेंट दोनों साइड की कन्वीनियंस के हिसाब से और खुद की कन्वीनियंस के हिसाब से कल दोपहर को 2:45 बजे बेल एप्लीकेशन की सुनवाई रखी है. उन्होंने प्रदीप घरत जो सरकारी वकील उन्होंने इसका विरोध किया, उन्होंने कहा कि उनको वक्त विरोध की बात नहीं है, उनकी अवेलेबिलिटी के ऊपर थोड़ा सा इश्यू था, इसलिए बाय कंसेंट हम दोनों ने डिसाइड किया साहब अपने जज साहब की कन्वीनियंस के हिसाब से भी कि कल 2:45 बजे बेल एप्लीकेशन की सुनवाई रखी गई है. त्यामुळे उद्या दुपारी राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. आणि आता पुढची बातमी आणखीन एक मनसे संदर्भातली आणि पुण्यातली बातमी आपण बघणार आहोत. कारण पुण्यामध्ये सामाजिक प्रश्नांवर आता मनसे आक्रमक होताना दिसतंय. सध्या पुणे महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या हाती आहे आणि प्रशासक असलेल्या आयुक्तांनी नागरिकांकडून वाढीव मिळकत कर वसूल केला तिथे जातोय असा आरोप करत या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथे मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय.
त्यामुळे एकीकडे पुण्यातल्या प्रश्नांवर मनसेने या आंदोलनाला सुरुवात केली आहे. गोविंद वाकडे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. गोविंद, कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे मनसेने आता हाती घेतलेत असं म्हणता येईल? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरेंचा त्यामुळे पुण्यातल्या प्रश्नांवर मनसेनं आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आणि महापालिकेच्या प्रवेशद्वारावरच हे आंदोलन सध्या सुरू आहे. पुण्यातल्या सामाजिक प्रश्न मनसे त्यामुळे हाती घेताना दिसतंय. पुणे महापालिकेवर आता प्रशासक नेमण्यात आलेला आहे आणि नागरिकांकडून ह्या प्रशासकानं देखील वाढीव मिळकत कर वसूल केला जात असल्याचा आरोप मनसेनं केलेला आहे. त्यामुळे वाढीव कर आकारणी विरोधात मनसेनं हे आंदोलन केलेलं आहे. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी आलेली आहे पुण्यामधून आणि जिथे आपण बघतोय सामाजिक प्रश्न हाती घेत मनसेनं या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. अधिक माहिती घेणार आहोत. गोविंद आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. गोविंद, माझा आवाज येत असेल तर कोणकोणते मुद्दे मनसे आता हाती घेत आहे? हा कराचा मुद्दा देखील आहे आणि किती महत्त्वाचा आहे पुणेकरांच्या दृष्टीनं हा विषय? रेणुका, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. खरं तर प्रशासक आहे आता महानगरपालिकेवर आणि आपण बघतो की कशा पद्धतीनं हे आंदोलन सुरू आहे. केवळ एकच प्रश्न आहे का आणखी प्रश्नावर आपण आक्रमक आहोत? या प्रश्नावर आपण आता काय भूमिका घेणार आहोत जर कर वसूल करणं थांबवलं नाही? आज आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत जे 40% सूट होती ती रद्द करण्यात आली आणि गेल्या 4 वर्षाचा जी 40% सूट होती ती एकत्र लोकांच्या बिलामध्ये पाठवली. त्याच्या विरोधात आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. त्याचबरोबर जवळपास 3 पट टॅक्स 1000 स्क्वेअर फूट जे आपल्या घरांना 3 पट होतात, 1 पट झालेला आहे जवळपास 3 वर्षापूर्वी. पण महापालिका आज पण 3 पटीने वसूल करते. याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन घेतलेलं. जर नाही दखल घेतली गेली आंदोलनाची पुढची भूमिका काय असणार? महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल भविष्यामध्ये त्याच्यासाठी नक्कीच आंदोलन करेल. रेणुका, आपण बघतो की मनसे स्टाईलनं यापुढचं आंदोलन केलं जाईल असं स्पष्ट आपण ऐकलेलं आहे आणि त्यामुळे बघतो की मनसे इथे आक्रमक होते. जे सार्वजनिक प्रश्न आहेत सामान्यांची निगडीत तिथे बघतो की आपण इथे आंदोलन सुरू आहे आणि थोड्या वेळानंतर इथे काही मनसेचे पदाधिकारी सुद्धा येणार आहेत. थोड्या वेळा दुपारनंतर राज ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे आपण बघतो की आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायत ही सगळी आंदोलनकर्ते जे आहेत ते गेटच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत. त्यांना आयुक्तांना भेटायचं आहे मात्र इथे गेट बंद केल्या गेले. चोख बंदोबस्त आहे पोलिसांचा. त्यामुळे थोडासा तणावाची परिस्थिती दिसते आहे. त्यामुळे मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. कर मिळकतीचा हा मुद्दा आणि यानंतर आपण थेट जातोय भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या संवाद साधतायत. नियोजन आहे मनसे चंद्रकांत पाटील यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. काही वेळानं बघण्याचा प्रयत्न करूयात. प्रतिक्रिया त्यांची देखील काय आहे जाणून घेण्याचा आपला प्रयत्न असेलच. पण आता वळूयात पुढच्या बातमीकडे. सध्या राज्यामध्ये भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापतंय आणि काही जणांचं योगी भोगीवरून मतपरिवर्तन झालंय. याचं संशोधन होण्याची गरज आहे अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. हा राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही भोंगेबाजी. आता योगी कोण भोगी कोण आणि हे योगी आणि भोगी संदर्भातलं मतपरिवर्तन कसं झालं अचानक, हा एक संशोधनाचा विषय. जर एखाद्या विद्यार्थ्याला याच्यावरती PhD करायची असेल तर त्यांनी करायला हवी. या संदर्भात राजनीति करना चाहते हैं उसका मतलब आप महाराष्ट्र में लाउड स्पीकर के मामले में अशांतता पैदा करना चाहते हैं. उसका मतलब है आपको सिर्फ और सिर्फ यहाँ बड़ा चढ़ाकर इस मामले में लोगों को गुमराह करना है. तो आपकी मर्जी. लेकिन हमने ये भी कहा था कि लाउड स्पीकर के मामले में एक राष्ट्रीय भूमिका, राष्ट्रीय धोरण एक तैयार करना चाहिए जो पूरे देश को लागू. योगी जी का जो निर्णय है वो भी इसी मामले में बहुत महत्वपूर्ण है, वो सरकार का, और सबको ये मान्य होना चाहिए चाहे सरकार किसी भी पार्टी को. महाराष्ट्र में जात और धर्म के आधार पर दंगे भड़काना, विभाजन करना, हाँ, ये उनकी मंशा थी
एक षड्यंत्र था और उनके पीछे एक पॉलिटिकल पार्टी की ताकत थी। ऐसे में उनके ऊपर सेडिशन का मुकदमा बनता है। आणि यानंतरची पुढची बातमी आपण बघणार आहोत। फोन टॅपिंग प्रकरणात आता एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे आणि पोलिसांनी केलेला एक मोठा दावा आता समोर येते। पक्ष किंवा नेता असल्याचा दावा या कुलाबा पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपात यामागे एखादा पक्ष किंवा एखादा नेता असू शकतो असा दावा अंदाज व्यक्त करण्यात आल्याचं कळते। खडसे आणि राऊत यांचे फोन देखील टॅप झाले होते आणि या संदर्भातला जबाब देखील त्यांनी नोंदवलेला होता। त्यामुळे आता जी माहिती कळते त्यानुसार फोन टॅपिंग प्रकरणात एक महत्त्वाची बातमी पोलिसांनी केलेल्या दाव्यासंदर्भातली। अधिक माहिती घेणार आहोत। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजितचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, पण रश्मी शुक्ला या अधिकारी सध्या अडचणीत येत आहेत अशी शक्यता वर्तवली जाते, कारण रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात एखादा पक्ष किंवा एखादा नेता असू शकतो असा अंदाज कुलाबा पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपात असल्याचं म्हटलं जात आहे। अजित, माझा आवाज येत असेल तर किती महत्त्वाचं ठरू शकतं पोलिसांचा जबाब, आणखीन तपशिलानं सांगशील? रेणुका, खरं तर हे सगळं प्रकरण आपण जर पाहिलं तर सुरुवातीपासूनच याच्यामध्ये राजकीय आरोप केले जात आहेत। रश्मी शुक्ला यांनी जे फोन टॅप केले होते हे कोणातरी सांगण्यावरून करण्यात आले होते असा आरोप सुरुवातीपासून महाविकास आघाडीचे अनेक नेते मंत्री करतायत। मुंबई पोलिसांच्या कोलवा पोलिसांनी याच प्रकरणाची चौकशी करून आरोपपत्र दाखल केलेलं आहे किला कोर्टामध्ये। त्यामध्ये संपूर्ण तपासाच्या अंती त्यांनी तपासाचा एक निष्कर्ष सादर केलेला आहे। त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की रश्मी शुक्ला यांनी जे फोन टॅपिंग केले होते यापासून त्यांना कोणताही फायदा होणार नव्हता, मात्र त्यांना सांगणारी कोणतरी राजकीय व्यक्ती किंवा राजकीय पक्ष आहे ज्यांना या सगळ्या गोष्टीचा फायदा होणार होता आणि त्यामुळे हे सर्व फोन टॅप केले जात होते। ज्यामुळे ज्या लोकांचा फोन टॅप केलेला आहे त्यांच्या स्वातंत्र्याचा भंग झालेला आहे आणि कोणत्याही कायदेशीररित्या कोणताही यामध्ये नियम कुठला जो आहे तो पाळला गेलेला नाहीये। त्यामुळे हे फोन टॅपिंग जे आहे हे निव्वळ फक्त व्यक्तिगत लाभापोटी केलं गेलं होतं। याच्यामध्ये कुठल्याही सरकारी यंत्रणेचा फायदा नसून किंवा कुठल्याही समाजाला धोका नसून हे फक्त आणि फक्त राजकीय उद्देशाने केलं गेलेलं आहे असा निष्कर्ष मुंबई पोलिसांनी त्यांच्या आरोपपत्रामध्ये समाविष्ट केलेला आहे। जवळपास 700 पानांचं हे आरोपपत्र आहे। यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण सांगूयात। यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजय राऊत आणि एकनाथ खडसे यांना कोडनेम दिले गेले होते। त्या कोडनेमच्या आधारे यांचं जे फोन आहे ते टॅपिंग केले जात होते। यामध्ये काही अधिकाऱ्यांनी रश्मी शुक्ला यांना विरोध देखील केला होता की अशा पद्धतीनं या राजकीय नेत्यांचं फोन टॅपिंग करणं हे कायद्याला धरून नाहीये, त्यामुळे भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात। त्यावेळेस रश्मी शुक्ला यांनी स्पष्टपणे सांगितले की मी कमिशनर आहे, मी या सगळ्या खात्याची प्रमुख आहे, त्यामुळे मी तुम्हाला आदेश देते तुम्ही फोन टॅप करा। एवढंच नाही तर रश्मी शुक्ला स्वतःहून फोन टॅपिंगच्या वेळेस तिथे उपस्थित राहायच्या किंवा स्वतःहून अनेक वेळा त्यांनी फोन जे ते ऐकलेले आहेत। त्यामध्ये एकनाथ खडसे असतील किंवा संजय राऊत असतील त्यांच्या घरातलं आतलं संभाषण देखील ते ऐकत होते की घरातले जे व्यक्ती आहेत त्या बाबतीत काय बोलतात। तर संजय राऊत आणि मातोश्री यांच्यामध्ये नेमकं काय बोलणं होतं, संजय राऊत आणि जे तत्कालीन शिवसेनेचे मोठे नेते आहेत त्यांचं नेमकं काय बोलणं व्हायचं, हे सगळं जे आहे ते स्वतःहून ऐकायचं असं म्हटलं जातं। त्यामध्ये फक्त एक करेक्शन आहे, ते म्हणजे आधी सांगितलं जात होतं की एकनाथ खडसे यांचे 60 दिवस आणि संजय राऊत यांचे 67 दिवस जे आहेत ते फोन टॅपिंग केले गेले होते। मात्र संजय राऊत यांचे 7 आणि 7 असे 2 वेळा म्हणजे खरंच सगळे महत्त्वाचे मुद्दे येणाऱ्या बुलेटिनमधून याविषयीचा आणखी तपशील जाणून घेऊयात, पण आताची एक महत्त्वाची बातमी फोन टॅपिंग संदर्भातली आम्हाला माहिती आहे। यामध्ये एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांचे देखील फोन टॅप झालेले होते आणि या संदर्भातला जबाब पोलिसांनी नोंदवलाय। आणि नंतर एक नजर टाकणार आहोत देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर। आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर। इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक। आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये इथे संपत जाताना महत्त्वाची आठवण, यूट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्यामुळे तिथे सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। पहा फक्त न्यूज 18।